श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता आम्ही चालला आमच्या आत्याचं आज दूध आहे, दूध घालण्यासाठी चालला. इकडे माझी बहिणी बसली, आता इकडून एक इकडून एक. तर आम्ही तिघीजणी आणि पुढे पप्पा विजयदादा आहेत. तरी सकाळी भरपूर असं लवकर दुधाचा कार्यक्रम राहतोय, तर मग आम्ही लवकरच थंडीमध्ये निघालो होतो. मग असं आम्ही जात होतो आणि पुढं विजयदादा ऑटो चालवत होता आणि माझे पप्पा पण पुढं बसलेले होते. मग आता आम्ही आलो आहे बघा, आता आपण लातूर रोडला आलो. तर लातूर रोड कोणाकोणाला माहिती आहे बघा बरं इथं. आणि हे मांजरा नदीच्या जवळ आहे एकदम. हे ब्रिज मोठं उड्डाणपूल आहे हे, आणि पलीकडे मांजरा नदीच आहे. आणि ते लातूरला जायचा रोड होता पाठीमागे, आणि पुढला रोड म्हणलं तर ते नांदेड रोड होता. आणि आता आपण इकडं ममदापूर पाटीच्या पारमध्ये असं वळ आलेलं आहे गावाकडे जाण्यासाठी. आणि रात्री आपण इथंच आलो होतो, हेच हॉस्पिटल आहे. आणि ह्याच्या पाठीमागे लगेच माझ्या आत्याचं घर आहे. भाजीचा गाडा आईला घेऊन आलो. आई रात्री तिकडंच होती राहिला, मग आज घेऊन आलो आईला आमच्यासोबत. ते माझी आई आहे बरं. हे बहिणी त्या दोन, आणि आम्ही सख्या बहिणी सख्या जावावर. तरी आई रात्री तिकडे राहिली होती, म्हणले आता घेऊन जावं, म्हणून मग आईला सोबतच घेऊन निघालो आम्ही. तर हेच आहे ते लातूर आणि नांदेड रोड. तर पाठीमागे नांदेड रोड आहे, आणि आता आपल्याला इकडं लातूर रोडहून परत इकडल्या साईडला असं मांजरा नदीच्या अलीकडं थोडंसं गाव आहे माझं माहेर. मग आता जवळच आलेली आहे पाटी. तर भरपूर आहे. मंदिर तर खूप छान बांधकाम चालू आहे मंदिराचं. कोणत्या देवाचं मंदिर बांधायला ते माहिती नाही, पण भरपूर असं मोठं मंदिर आहे. आणि हे पाटी बघा तुम्ही, हे पाटीवर पूर्ण गावं आहेत. आणि लातूर पण किती लांब आहे ते पण आहे त्याच्यावर. तर आता आपण उड्डाणपुलाच्या जवळ आलो. हे मांजरा नदीच्या वरचा उड्डाणपूल आहे. हे बघा, इथून चालू झालाय उड्डाणपूल. आणि थोडंच पुढं राहते मांजरा नदी, जास्त काही नाही, थोडीच आहे, अशी जास्त पण नाही. तर अलीकडूनच वळावं लागते आम्हाला. पुढं मांजरा नदीच्या तिकडं नाही जायचं आपल्याला. लातूर रोड आहे. आणि मग इथून आता आपण वळालो बघा. आता इथूनच वळावं लागते, जास्त काही लांब नाही. हे बघा, आणि थोडंच पुढं आहे, जास्त काय नाही, 2च वावरं आहेत पुढं, लगेच मांजरा नदी आहे. तर हे माझ्या माहेरला जायचा रस्ता आहे. तर आम्ही असं आत्ताच दूध घालून आता आपल्याला गावाकडं पण जायचं आहे आंघोळ्या वगैरे करून. तर आई पण तिथंच राहील ती. हे माझं माहेर आहे. आणि आम्ही लहानाचे मोठे इथंच अंगणात खेळून मोठे झाला. हेच आहे ते अंगण आमचं. खूप लहानपणीची आठवणी आहे तिथं. आणि आता 12-1 वाजलेले होते. तर एक आंघोळ्या करत होत्या, आणि ऋतुजा पाणी काढून ऋतुजाने पाणी काढून दिले. मग सगळ्यांनी आंघोळ्या केले. परत ताई बसली स्वयंपाकाला. परत आईंनी पीठ मळली, आणि सोना इकडं मेथीची भाजी तोडायला लागली आहे, आणि ताई तिकडं भाजी करायला लागली आहे कशाची तर.
आणि माझी आंघोळ वगैरे झाली. माझं जेवण झाले. आता मी जेवण केले. आता मी काय तर करणार, काही काय तर बघतात माझ्याकडे हसत्यात. इकडे जेवण चालू आहे मस्तपैकी. हा, इकडे जेवण चालल्यात. इकडे पप्पा बसल्यात माझे. बघा इथे जेवण चालल्यात. मी आत्ताच जेवले. आमच्या आई तर असंच म्हणते कधी बी, आणि कधी तर मग लय मूड राहते आईचा बी. एक ताटलीत किती जण जेवलो आम्ही? 5-6 जण जेवलो एकच ताटलीत. ताट आहे तर पण ते प्रेम आहे. एक ताटलीत जेवायचं. ताट पकडायचं. म्हणून तर माझा घेतली. आता आम्ही गावाकडे निघालो. इतकी वेळ दीदीची वाट बघितली. इथं दीदी पण जेवण करायले. तिथं दोघं बहीण भाऊ बसलते. विजय दादा आणि साक्षी दीदी बसलते. आता शेताला ते जायचं होतं, पण काय करावं आता, गावाकडे जायचे त्याच्यामुळं थांबले. आता म्हणजे थांबणार नाही आता, नाहीतर मी जाणार होते आता गावाकडे. इकडे पप्पा आहेत माझे. बरं करूया पप्पा, आज करा बरं, आज करा, हाय करा, हाय करा. असं टाटा टाटा करायला. आई तू करूया. आई जेवायली. अगं लेकरू आत्ता किती वाजता सकाळी जेवायचं, तर आत्ता जेवले. बहिणीनं पोहे करून दिलती सकाळी. हा थांब दीदी जेवण करायली आहे. तिच्या छोट्या माऊनं केलती जेवण सकाळी. पोहे केलती, पोहे. हा बहीण हसलेली आहे तेवढी खुद खुद. ऋतुजा तू बघ, तू बघ. टाकते. हा हा टाकते. बाळ वंशू जर ह्याच्यात गेला, एवढं भारी व्हिडिओ करतय, पण ह्याला काय चान्स देना झाल्यात ह्यांनी. नाहीतर ह्यांनी काय होते आणि काय होत झालं म्हणत्यानं, काय बनलं. असेच हा भिकारी विचार करून. ह्याने काय बी बोलायल्यात. आता चला ठेवते. आता बस झालं ह्यांचं बोलणं. होय की.